हाल ही में धुले शहर में सामने आए मंकी पॉक्स के मरीज को समय पर उपचार मिलने से उसकी स्थिति अब स्थिर बताई जा रही है। वहीं दूसरी तरफ महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग ने मरीज के संपर्क में आए लोगों के खून के सैंपल जांच के लिए पुणे भेजे थे, जिनकी रिपोर्ट निगेटिव आई। मरीज के निवास क्षेत्र में सभी स्वास्थ्य उपाय तेजी से किए जा रहे हैं। स्वास्थ्य विभाग प्रमुख डॉक्टर संपदा कुलकर्णी ने नागरिकों से अपील की है कि मंकी पॉक्स जैसे लक्षण दिखे तो तुरंत महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग से संपर्क करें और सतर्कता बरतें। नमस्कार, मी डॉक्टर संपदा कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, धुळे मनपा। सांगू इच्छिते की दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आम्हाला स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर चेतन राजपूत यांनी धुळे महानगरपालिकेला एक मंकी पॉक्स संदर्भित रुग्णाच्या बद्दल आम्हाला माहिती दिली। हा प्रथमच रुग्ण धुळे मनपा नवे महाराष्ट्रातच आपल्याला आढळून आलाय। तर त्यांनी डायग्नोज केलं, कारण हा रुग्ण सौदी अरेबियातनं दिनांक 2 तारखेला त्याचं धुळे महानगरपालिकेत तो आलेला होता, त्यांच्या मुलींचा लग्नाप्रित्यर्थ। तर त्यांना ते पेशंटचे लक्षणं हे सगळे ताप, सर्दी, खोकला आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर रॅशेस होत्या, तोंडात आतून सुद्धा रॅशेस होत्या। तर हे डायग्नोसिस त्याचं मंकी पॉक्स कडे होतं। या रुग्णामुळे इतर आजूबाजूच्या रुग्णांना त्याचा प्रादुर्भाव व्हायला नको म्हणून या रुग्णाला आम्ही त्वरित धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे आयसोलेशन वॉर्डवर शिफ्ट केलं आणि त्याचबरोबर 3 तारखेला या रुग्णाचे आम्ही सर्व सॅम्पल्स हे पुणे येथील NIV लॅबला आम्ही पाठवले। परंतु हा रुग्ण जेव्हा धुळे शहरात आला, तर आल्यावर त्यांच्या घरातील लोकांचा पण त्यांचा संपर्क आला आणि बाय रोड आल्यामुळे जो ड्रायव्हर त्यांच्यासोबत होता कारमध्ये, त्यांचं पण आम्ही सॅम्पल कलेक्शन हे केलेलं। 3 तारखेला जे रिपोर्ट आले त्या रिपोर्टनुसार, आम्ही पाठवलेल्या रिपोर्टनुसार रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला, पण त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे सॅम्पल हे निगेटिव्ह आले। पण यामुळे आता त्यांचं आज आम्ही परत एक सॅम्पल 14 तारखेला घेतलेला आहे आणि रुग्ण सध्या धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे ऍडमिट असून अजून येथे आयसोलेशन मध्ये। सध्या रुग्णाची स्थिती ही चांगली आहे, ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत आहेत। पण याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा रुग्ण आमच्या हजारखुली नागरी आरोग्य केंद्रात येथील असल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या वसाहतीत सुद्धा सर्वेक्षण केलेले आहे। आम्ही जवळपास 300 नागरिकांच्या तपासण्या केलेल्या आहे। घरोघरी आशा आणि आमच्या ANM जात आहेत आणि या रोगासंदर्भात जर कोणाला काही लक्षणं आढळली तर त्यांनी त्वरित आमच्या धुळे महानगरपालिकेला संपर्क साधावा असं आम्ही त्यांना आवाहन केले।